नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एका व्हॉट्सअप ग्रुपवर एक खूप छान मेसेज आला, खूप छान विचार मांडलाय त्यातनं. पण हा विचार नेमका मांडलाय कोणी, हे लिहिलंय कोणी, हे काही त्याच्या तळाशी लिहिलेलं नव्हतं. जर ते लिहिलेलं असतं तर नक्कीच त्या लेखकाचं नाव आपल्या सगळ्यांशी शेअर करायला नक्कीच आम्हाला आवडलं असतं. तूर्त हा विचार तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. काय करावं आणि काय करू नये अशी स्थिती आपण एखादा निर्णय घेताना आपल्या मनाची होत असते. बऱ्याचदा मनाचा निर्णय झालेला असतो, पण तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याची क्षमता तेवढी आपल्यात नसते. एखाद्या निर्णयानं आपलं पूर्ण आयुष्य बदलणार असतं किंवा आपल्या निर्णयानं अनेकांच्या आयुष्यावर परिणाम होणार असतो. त्यामुळे आपण एखादा निर्णय घेताना खूप विचार करत असतो. निर्णय घेण्याची गरज का भासते? योग्य निर्णय घेतला तर, नाही घेतला तर काय होईल याचा संपूर्ण विचार आपलं मन करत असतं. सर्वांचा विचार करून आपण आपल्या मनाविरुद्धसुद्धा कधीकधी काही निर्णय घेत असतो. पण किती दिवस आपण मनाविरुद्ध मनाशी तडजोड करू शकतो? मन हे फार हळवं असतं, पण त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त प्रचंड तुफान वादळी असतं. त्याला पर्याय चालतच नाही. एखाद्या निर्णयानं तात्पुरता तणाव निर्माण होऊ शकतो, पण सदैव मनात घालमेल ठेवून आपण जगू शकत नाही. निर्णय घेता न येणं यासारखी दुसरी घातक गोष्ट कुठलीच नाही. म्हणून निर्णय घेण्याला फार महत्त्व आहे. आयुष्यात अनेक निर्णय आपल्याला घ्यायला लागतात, ज्यात काही भावनिक असतात. जितका मोठा प्रसंग तितका जास्त ताण आणि चिंता. आपले मित्र, नातेवाईक आपल्याला विविध सल्ले देऊ शकतात, पण योग्य निर्णय घेऊन आपल्याला त्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी स्वतःहूनच पावलं उचलावी लागतात ना. एखादा निर्णय घेताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आपल्याला कठीण जातं. त्यावेळी आपल्याला त्याच्याशी सामना करावाच लागतो. म्हणूनच जेव्हा आपण निर्णय घेत असतो तेव्हा आपण सगळ्या बाजूचा विचार करणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून अमुकच एका दृष्टिकोनातून निर्णय घेणं हेही योग्य नसतं. एकंदरीतच काय, निर्णय घेणं हे एक आपल्या आयुष्यातली न टाळता येण्यासारखी प्रक्रिया आहे. निर्णय तर घ्यावेच लागणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलेही निर्णय ते आपल्याला स्वतःला घ्यावे लागणार आहेत. फक्त ते घेताना आपल्याला काळजी एवढी घ्यायची आहे की निर्णय घेतल्यानंतर त्याच्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळं हे निर्णय सारासार विचार करून सदसद विवेकबुद्धीनं घेतले असावेत, एवढं मात्र खरं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.